म्युच्युअल फंड सेफ आहे का? म्युच्युअल फंड आणि एफ-डीमध्ये काय फरक आहे? जर तुम्ही एस-आय-पी केली तर तुम्हाला किती रिटर्न्स भेटू शकते? तर नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच तुमच्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत, जेणेकरून म्युच्युअल फंड आणि एस-आय-पीबद्दल तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल. म्हणून आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, म्हणून अगोदर लाईक करून टाका आणि शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिला प्रश्न आहे, म्युच्युअल फंड सेफ आहे का? तर याचं उत्तर आहे म्युच्युअल फंड 100% सेफ आहे. कारण म्युच्युअल फंडला सेबी रेग्युलेट करते, जी की गव्हर्नमेंट बॉडी आहे, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आणि म्युच्युअल फंड इंडस्ट्री ही मागील 25-30 वर्षापासून चालती आहे आणि आतापर्यंत इथं कुणाचेही पैसे कुठलीही कंपनी पळून घेऊन गेलेली नाही आहे. आणि म्युच्युअल फंडचा जो बिझनेस आहे तर ही कधी मागच्या महिन्यात 2 महिन्यापूर्वी चालू झालेली कंपनी करत नाही आहे. तर SBI, HDFC, ICICI, कोटक, निपॉन, ॲक्सिस तर या कंपनीज म्युच्युअल फंडचा बिझनेस करतोय. म्हणून तुमचे जे पैसे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड आहेत तर ते 100% सेफ आहे. इथं तुम्हाला काही घाबरायची गरज नाही आहे. आता याचा अर्थ असा आहे की तुम्ही पैसे टाकले की तुमचे पैसे कमी होणार नाही, तर तुमचे पैसे होऊ शकते. कारण शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर ते नेहमी चढ उतार चालू असते. तर चढ उतार नेहमी होऊ शकते, पण तुमचे पैसे कुठली कंपनी पळून घेऊन जाऊ शकत नाही. तर अशा दृष्टीने म्युच्युअल फंड 100% सेफ आहे. मार्केटची चढ उतार आहे त्यांनी तुमचे पैसे कमी जास्त होत राहू शकते, पण जर तुम्ही 5-6 वर्ष वेळ दिला तर तुमचं नुकसान होणार नाही आणि तुम्हाला चांगले रिटर्न्स इथं भेटू शकते. दुसरा प्रश्न, म्युच्युअल फंड आणि एफ-डीमध्ये काय फरक आहे? तर 2 महत्त्वाचे फरक आहेत. एफ-डीमध्ये तुम्हाला फिक्स रिटर्न भेटतात, 6%, 7% जे रिटर्न तुम्हाला सांगितले ते फिक्स रिटर्न तुम्हाला 100% भेटणारच. पण एस-आय-पीमध्ये कुठलेही फिक्स रिटर्न नसते. तुम्हाला होऊ शकते एका वर्षामध्ये 10%, 20% रिटर्न भेटू शकते किंवा -10%, -20% सुद्धा रिटर्न भेटू शकते. हा पहिला फरक आहे. दुसरा फरक हा आहे की एफ-डी फिक्स रिटर्न देते. आपल्याला चांगलं वाटतं सर्वांना की फिक्स रिटर्न गॅरंटेड एवढे रिटर्न भेटणार आहे, पण जी एफ-डी आहे ती महागाईला सुद्धा बीट करत नाही. जेवढे आपले पैसे एफ-डीमध्ये वाढत आहे तेवढी तर महागाईसुद्धा वाढते. आपल्या देशामध्ये जे इन्फ्लेशन आहे ते 6-7% वाढते आणि एफ-डीचे सुद्धा तेवढेच रिटर्न आहे 6-7%. म्हणजे आपले पैसे जास्त वाढतही नाही आणि कमी होत नाही, तर आपल्या पैशाची व्हॅल्यू तेवढीच राहते. पण जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचे पैसे हे महागाईपेक्षा जास्त वाढू शकतात. जो इन्फ्लेशन रेट आहे 6-7%चा, याच्यापेक्षा जास्त तुमचे पैसे वाढू शकतात लाँग टर्ममध्ये. एक्झाम्पलसाठी तुम्ही जर 1 लाखाची एफ-डी केली 5 वर्षासाठी आणि तिथं तुम्हाला 7% रिटर्न भेटले, तर त्यावर तुम्हाला व्याज भेटेल 41,000 रुपये आणि 5 वर्षानंतर तुमचे पैसे बनतील 1,41,000 रुपये. पण जर त्याच 1 लाखाची तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि इथं तुम्हाला 15% रिटर्न भेटले, तर तुम्हाला 1 लाखावरती 1,00,000 रुपये रिटर्न भेटतील आणि तुमचे पैसे बनतील 2,00,000 रुपये. तर हा एफ-डी आणि म्युच्युअल फंडमधील फरक आहे. तिसरा प्रश्न, एस-आय-पीमध्ये किती रिटर्न भेटू शकते? तर हे 2 गोष्टींवर अवलंबून आहे. पहिलं की मार्केट किती रिटर्न देते आणि दुसरं की तुम्ही कुठल्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. जर आपण मागच्या 30-40 वर्षाचा डाटा बघितला तर इक्विटी म्युच्युअल फंड्सनी 12 ते 15% रिटर्न हे दिलेले आहे. पण आता तुम्ही म्हणाल की हे गेलेले वर्ष आहे, पुढेही एवढे रिटर्न भेटेल याची काय गॅरंटी आहे? तर आपल्या देशाची जी GDP आहे तर ती GDP 6-7% प्रत्येक वर्षाला वाढत आहे आणि जी महागाई आहे ती महागाईसुद्धा 6-7% प्रत्येक वर्षी वाढत आहे. आता या दोन्हीची जर टोटल केली ना तर 12-13% येते. म्हणून या कारणामुळे आपले जे रिटर्न आहे ते 12-13% आपल्याला भेटू शकते, याची श्युरिटी आपल्याला येते. जर कोणी 5,000 रुपयाची एस-आय-पी केली आणि त्याला 12-13% रिटर्न भेटले 15 वर्षासाठी, तर त्या व्यक्तीचे 25,00,000 रुपये बनू शकतात. ही एस-आय-पीची पॉवर आहे. नंबर 4, म्युच्युअल फंडमध्ये किती टॅक्स लागतो? तर म्युच्युअल फंडमध्ये 2 प्रकारे टॅक्स लागतो. एक शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि एक लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. जर तुम्ही एका वर्षापेक्षा कमी वेळेसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 20% टॅक्स द्यावा लागतो आणि जर तुम्ही एका वर्षापेक्षा जास्त वेळेसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 12.5% टॅक्स द्यावा लागतो. आता याला आपण एक एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ. समजा तुम्ही 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले आणि 11 महिन्यापर्यंत तुमचे पैसे झाले 1,10,000 रुपये. तर 1,00,000 तर तुम्हीच इन्व्हेस्ट केले होते, तर जे 10,000 रुपये त्यावर तुम्हाला 20% टॅक्स द्यावा लागेल, म्हणजे 2,000 रुपये तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. LTCG म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. जर तुम्ही एका वर्षापेक्षा जास्त वेळेसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 12.5% टॅक्स हा द्यावा लागतो. एक एक्झाम्पल बघूया. जर समजा तुम्ही 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले 5 वर्षासाठी आणि जर ते 2,00,000 रुपये बनले, तर जे रिटर्न आहे त्यावर तुम्हाला 12.5% टॅक्स हा द्यावा लागेल. म्हणजे 1 लाखावरती 12,500 रुपये टॅक्स तुम्हाला द्यावा लागेल. पण LTCG मध्ये 1,25,00,000च्या गेनपर्यंत सूट आहे.
म्हणजे 1.25 लाखापेक्षा जास्त गेन तुम्हाला झाला तरच 12.5% टॅक्स तुम्हाला द्यावा लागेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस म्युच्युअल फंडमधून पैसे आपल्याला मिळतात विड्रॉल केल्यानंतर, तर त्यामधून टॅक्स कटून आपल्याला पैसे मिळत नाही, तर आपल्याला पूर्ण पैसे मिळतात. नंतर CA कडे जाऊन आपल्याला टॅक्स हा भरावा लागतो. बरं 5, म्युच्युअल फंडमधून आपण कधीही पैसे काढू शकतो का? तर उत्तर आहे हो. म्युच्युअल फंडमधून आपले पैसे आपण कधीही काढू शकतो. यामध्ये कुठलाही लॉक इन पिरियड नसतो. आपण विड्रॉल रिक्वेस्ट टाकल्यापासून 3 वर्किंग डेजमध्ये आपल्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातात. पण LSS फंडमध्ये 3 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो. बाकीच्या फंडमधून आपण कधीही पैसे काढू शकतो. जर म्युच्युअल फंड आणि SIP बद्दल तुमचे असेच काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी त्याचं उत्तर देईल. आणि जर तुम्हाला गुंतवणूक चालू करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमचं फ्रीमध्ये अकाउंट ओपन करू शकता आणि 100 रुपये 500 रुपये महिन्यापासून तुमची SIP चालू करू शकता. नंतर जसं तुमचं नॉलेज वाढेल, एक्सपिरियन्स येईल, नंतर या अमाऊंटला तुम्ही वाढवू शकता. आणि जर गुंतवणूक करण्यासाठी काही मदत हवी असेल तर मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.